आपल्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आहेत। दरेकर साहेब, काल जी नागपूरमध्ये घटना घडली याकडे कसं पाहता? रात्री दंगल उसळलेली होती, तणावाची परिस्थिती निर्माण झाली, अनेक घरांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे, याला जबाबदार कोण? याला जबाबदार ज्या विघातक प्रवृत्ती आहेत, ज्या देशद्रोही प्रवृत्ती आहेत, कारण औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचं काहीच कारण नाही। आणि जर त्या प्रवृत्तीचा निषेध करायला कोण रस्त्यावर आला असेल तर हा हिंदुस्थान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शंभूराजांचा महाराष्ट्र आहे। आणि त्याला प्रतिकार म्हणून कोण त्या ठिकाणी असं करणार असेल तर मला वाटतं ते निंदनीय आहे। या संदर्भामध्ये शांततेचं आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। नागपूर हे शांततेचं शहर आहे, परंतु औरंगजेबी प्रवृत्ती त्या ठिकाणी जर उफाळून येणार असेल तर ती प्रवृत्ती ठेचून काढण्याची भूमिका सुद्धा सरकारची त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यामुळे अशा कोण अवलादी जर डोकंवर काढू पाहत असतील तर मला वाटतं छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये ते मातीमोल होतील यात शंका नाही। मात्र काँग्रेसचे नेते असा आरोप करतायत की नितेश राणेंनी टीका केली, दुसऱ्या बाजूला औरंगजेबाची कबर हटवा ही आग्रही भूमिका जी घेतली जाते, या सगळ्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली। 400 वर्षापूर्वीची कबर आहे, मात्र त्याचा वाद आता का? मला वाटतं नितेश राणे बोलले असतील तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? औरंगजेब ज्याने त्या ठिकाणी अनवणित अशा प्रकारचा छळ आमच्या शंभूराजांचा केला, आणि जर त्या शंभूराजांचा छळ करणाऱ्या संदर्भामध्ये नितेश राणे बोलले असतील तर तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्ही का औरंगजेबाची बाजू घेताय? का उदात्तीकरण करताय? कारण तुमच्या नसानसात रक्तात ती प्रवृत्ती भिनले। मात्र संजय राऊत असं म्हणतायत की शिंदे, फडणवीस त्याचबरोबर अजितदादांनी कुदळ आणि फावडं घेऊन जावं, तिथली कबर काढावी। संघाचा अजेंडा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं महत्त्व जे आहे ते कमी करायचं आहे। जर विलन संपला तर हिरो सुद्धा संपतो असं त्यांचं म्हणणं नाही। संजय राऊत आता व्हिलनच्या भूमिकेत आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते व्हिलनचीच काळजी घेणार। हा हिरो असतो। छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे, देशाचे, हिंदुस्थानचे हिरो आहेत। संभाजीराजे आमचे आयडॉल आहेत आणि त्याच्यामुळे व्हिलन प्रवृत्ती ज्यांची आहे त्यांना व्हिलनच्या दृष्टिकोनातूनच दिसणार। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दलाने औरंगजेबाच्या पोस्टरला जोडे मारले, प्रतिकात्मक कबर जी आहे ती उकडून टाकण्यात आली, त्याच्यामुळे हा सगळा वाद झाला। मात्र या सगळ्या घटनेला नक्की मग जबाबदार कोण असणार आहे? कारवाई नक्की कोणावरती केली जाणार आहे? दुसऱ्या बाजूला एकीकडे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल जे आहेत ती संघाची शाखा आहे म्हणून आरोप होतो। अशा सगळ्या गोष्टी होत असताना मग या सगळ्या परिस्थितीला संघाची शाखा याच्यात काही दुमत नाही। सेवाभावी काम करणाऱ्या, राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेल्या संघटना आहेत आणि प्रतिकृती जर त्या ठिकाणी जाळली असेल, तुमच्या पोटात काय दुखते? मी तर प्रतिकृती सोडा, कबरच उकडली पाहिजे। या मातीत त्या ठिकाणी औरंगजेबाचा अंश सुद्धा राहता कामा नये अशी आमची भूमिका आहे। आणि मग जर प्रतिनिधिक स्वरूपात जर कुणी काय केलं असेल तर मला वाटतं त्यासाठी दंगल उसळवायची, त्यासाठी पूर्वनियोजित हल्ला करायचा हे कदापि सहन केलं जाणार। पाहतोय की जी दंगल झालेली आहे ती कदापि सहन केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन रोशन सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।